असतानाचं विलिनीकरण हं. आणि दादा नसतानाचं विलिनीकरण हं. खूप फरक आहे ना. बरोबर. पण मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा खास राग तुमच्यावर आहे असं वाटतं, म्हणजे प्रफुल्ल पटेलांवरही रोष आहे, पण निशाण्यावर, टार्गेटवर तुम्हीच आहात असं आम्हाला वाटतं. तुम्हाला तसं वाटतं का? तसं आहे वाटतं का? वाटतं पण मी टार्गेटवरती केवळ आत्ता घटना घडली तेव्हापासून नाही. हं, हं. एकच 2च मिनिटं घेतो की दादांचं आणि माझं कसं प्रेम होतं. आपल्याला आठवत असेल तर 2014ला आम्ही सत्तेवरती आलो आणि मग विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे झाले. विरोधी विधान परिषदेचे सभापती म्हणून त्याला आमचं बहुमत होतं राष्ट्रवादीचं. हं. पक्षाची इच्छा होती की शिवाजीराव देशमुख साहेब आज नाहीत. मला शिवाजीराव देशमुख साहेबांनी पण खूप आशीर्वाद दिले वसंतदादांच्या नंतर हं, हं. आणि मी त्यांच्यासोबतच काम करतो हं, त्यावेळेला हं. आणि त्यांच्यावरती आयुष्याचा ठराव आला. हं, हं. तर आयुष्याचा ठराव आला तो पक्षाने आणायचं ठरलं म्हणून आला. त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी होत्या मतदान अधिक मिळवण्याचं. त्याही जी जबाबदारी साहेबांनी दादांनी माझ्यावर सोपवली ती आम्ही पार पाडली, कारण त्यावेळेला आम्हाला काही मतांची गरज होती. सभागृहात चर्चा आली. सभागृहात चर्चा होऊ नये असं मी कामकाज सल्लागार समितीमध्ये मांडलं होतं की आपण एकहोळीचा ठराव करू, मतदान करू. कारण एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या विरुद्ध एकदा ठराव आला की चर्चा झाली की मग चर्चा कुठल्याही दिशेला जाऊ शकते. हं. पण त्यावेळेच्या काही नेत्यांनी, मी कोणाची नावं घेत नाहीत, हं. की त्याने आग्रह धरला नाही चर्चा झाली पाहिजे. सभागृहात चर्चा झाली. शरद रणपिसे साहेब असतील, तिकडनं रामदासबाई कदम असतील, दिवाकरजी रावते असतील, माणिकराव ठाकरे असतील, या सर्वांची खूप भाषणं झाली हं. आणि ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका टिप्पणी करण्यात आली. हं, हं. अगदी 78ला पवारसाहेबांनी पुनर्स्थापन केलं हं, हं. त्याच्याबद्दलचं सुद्धा हं, हं. खंजीर कुपसला इथपासूनचं वक्तव्य झाले. हं, हं. शेवटचं भाषण माझं. हं. मी 1.5 तास भाषण केलं. हं. हे सगळे मुद्दे खोडून काढले. अगदी 78चा पुलोचा हं, हं. प्रयोग साहेबांनी जो केला त्याचं माझी जी काय माहिती होती त्यावेळची हं, हं. ती सांगितलीच. पण मी बोलत असतानाच, माझं भाषण अशा फ्लोला असतानाच हं. दादा वरच्या गॅलरीत आले, हं. 15-20 आमदारांना घेऊन. हं. का तर सगळी खालची प्रेस वरच्या गॅलरीत आली, कारण माझं भाषण खूप वेगळा फ्लोला आणि वेगळ्या दरात झालं होतं. तर दादा वरती आलेले मी पाहिलं नव्हतं. हं, हं. माणिकराव ठाकरे उभे राहिले आणि म्हणाले हं. की यांचा आवाज, तटकऱ्यांचा आवाज वाढला हं. तर का, तर त्यांचे युवराज वरती आलेत म्हणून. हं, हं. दादावरती मी बघितलं तर दादा आहेत आणि बाजूला 15-20 आमदार बसलेले आहेत. मी क्षणभर म्हटलं, म्हणजे मी माझं समयसूचकता किंवा याचं कौतुक नाही करत. मी म्हटलं कृष्णा कल्ल्या आज वारल्या आजच. त्याने एक सुंदर भावगीत केलंय. परीकथातल्या राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का. माझा राजकुमार मला स्वप्नात नाही, मला बघायला इथे आलाय. पण तुमचा राजकुमार कुठं आहे, त्याला राहुल गांधी राहायचे बाहेर 15-15 दिवस हं, हं. परदेशात वगैरे वगैरे. हं, हं. खूप त्याच्याबद्दलची चर्चा त्यावेळेला वेगळी होती. तर तुमचा राजकुमार तुम्हाला दिसतही नाही. हं. हं. हा तो किस्सा का सांगतो, तर माझं भाषण ऐकण्यासाठी दादा पहिल्यांदाच त्यांच्या इतक्या 40 वर्षाच्या विधिमंडळाच्या प्रवासात हं. विधान परिषदेच्या गॅलरीत बसले असतील. ते तेवढाच तोच एक क्षण. याच्यापूर्वी कधी बसले नाही, त्याच्यानंतर कधी बसले नाही. प्रश्न असा आहे की आपल्या सहकार्याचं भाषण प्रभावी होतं याचं कौतुक करण्यासाठी नेता येतो आणि भाषण संपून ज्यावेळेला मी खाली गेलो त्याला त्यांनी मानलेली मला मिठी. कारण काँग्रेसनी आमच्यावरती केलेले आरोप पवार साहेबांवरती आणि पक्षावरती ते ज्या पद्धतीने मी खोडून काढले आणि ते कृष्णा कल्लेंचं वाक्य जे बोललो, दादा आल्याच्या बद्दलचं माणिकराव बोलले, ते ती जी मिठी आहे ती अजून मला आठवते. तर माझ्या सांगण्याचा मधीत अर्थ असा आहे की त्याच्यामुळे टीकेचं लक्ष मी स्वाभाविकच आहे आणि कोणाच्या मनातले काय मनसुबे असतील, कारण मी मगाशी म्हटलं आताही बोलतोय, वहिनी उपमुख्यमंत्री व्हावं असं ज्यांना होऊ नये असं ज्यांना ठाम वाटत होतं त्यांना नंबर 1 मीच दिसणार. स्वाभाविकच आहे. त्याच्यामुळे ते मी भोगतोय ना गेले 2 महिने जे आपण पाहताय ते सरळपणाने तेच चाललेलं आहे. टीकेचं लक्ष. सुनीलजी, तुम्ही जे म्हणता मान्य की म्हणजे